नमस्कार. आता आपण आज RCM बद्दलच्या एंट्रीज आपण शिकणार आहोत. RCMच्या एंट्रीज कशा करायच्यात. मागच्या लेक्चरमध्ये आपण RCM म्हणजे काय हे आपण शिकलेलं आहे. आता RCMच्या एंट्रीज कशा करायच्यात ते आपण बघूया. आता या ठिकाणी RCMची एंट्री आहे परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. अनरजिस्टर्ड डीलरकडनं आपण जो माल परचेस करतो त्याची टॅलीमध्ये आपल्याला आता एंट्री कशा पद्धतीने केली गेली पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, एक लेजर अकाउंट तयार करूया. आता इथं मी ऑलरेडी एक परचेस 18% अकाउंट तयार केलेलं आहे 18%. आता आपण इथे एक पार्टीचं अकाउंट तयार करूया. पार्टीचं जे अकाउंट आहे ते सेन्सिबल एंटरप्राइजेस अनरजिस्टर्ड डीलर. अकाउंट आपण तयार करूया. सेन्सिबल एंटरप्राइजेस, त्याला इथं आपण ग्रुप देऊया सन्ड्री क्रेडिटर्स, कारण परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर आहे. याचा इथं जो ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस इथं आपण फीड करूया. या ठिकाणी इथं आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे अनरजिस्टर्ड डीलर. आता आपण याच्याकडनं काय परचेस केलेले आहेत, LG मॉनिटर एक आपण स्टॉक आयटम तयार करूया. स्टॉक आयटम LG मॉनिटर. प्रायमरी ग्रुप देऊया आपण त्याला. युनिट्स आपण त्याचं इथनं नंबर्समध्ये घेऊया. GST ॲप्लिकेबल, त्याचा इथं HSN कोड जो 4 आकडे आहे. स्पेसिफाईड डिटेल्स टॅक्सेबल, ह्याला 18% टॅक्स आहे. आणि या ठिकाणी ॲप्लिकेबल फॉर रिव्हर चार्जेस इथं आपण येस म्हणायचं आहे. आता ॲप्लिकेबल फॉर रिव्हर चार्जेस हे स्टॉक आयटम करताना कसं आलेलं आहे, तर ह्याला ह्या ठिकाणी F12 नावाचं कॉन्फिगरेशन आहे. ह्या कॉन्फिगरेशनमध्ये एनेबल रिव्हर चार्ज कॅल्क्युलेशन्स या ऑप्शनला आपण इथनं येस केलेलं आहे. आता हे इथनं आपण सेट करूया. याला इथं आपण येस म्हटलेलं आहे. LG मॉनिटर हा स्टॉक आयटम आपण तयार केला. आता आपल्याला ह्याची जी काय इनपुट CGST वगैरे अकाउंट आहेत, इनपुट CGST ही अकाउंट आपण ऑलरेडी इथं आपण तयार केलेली आहेत. आता ती फक्त आपण थोडीशी अल्टरनेशन करूया. इनपुट CGST, इनपुट IGST, RCM. लेजरमध्ये क्रिएटमध्ये इनपुट CGST RCM असं मी मुद्दामून अकाउंट तयार केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला RCMच्या किती एंट्रीज आपण टॅक्स पेड केलेला आहे ते इथनं आपल्याला समजेल. इनपुट SGST RCM, HGST आपण इथे घेतलेलं आहे आणि मगाशी आपण एक IGST आपण एक तयार केलेलं आहे. आता आपल्याला ह्याची परचेस एंट्री पास करायची आहे. पहिली आपण एक परचेस एंट्री पास करूया. त्याची डेट बघूया आपण 1/4/2023. डेट चेंज करूया 1/4/2023. आता इथे बिल नंबर आपण फीड करूया. पार्टीचं नाव इथं आहे सेन्सिबल एंटरप्राइजेस अनरजिस्टर्ड डीलर आहे. आता या ठिकाणी चेंज मोड आपण करूया
अकाउंट्समध्ये आहे, ॲटम इन्व्हॉइस करूया. आता इथं आपल्याला LG मॉनिटर आहे. गोडाऊन इथं आपण मेन लोकेशनला घेऊया. 3 त्याचा रेट आहे इथनं 10,000. 30,000 रुपये त्याचं प्रॉडक्टची व्हॅल्यू झालेली. आता परचेस 18% एंटर करू. आता मी ह्या ठिकाणी इनपुट CGST RC मी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता इथं होणार नाही, कारण आपल्याला या आयटमला आपण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणलेले आहेत. त्याच्यामुळे इथं कुठल्या प्रकारचा टॅक्स लागणार नाही. ही एंट्री इथनं आपण अशी पूर्ण करून घेऊया. ही आपली पहिली एंट्री झाली. आता ही पहिली एंट्री झाल्यानंतर आपल्याला दुसरी जी एंट्री करायची आहे त्या स्टॅट ॲडजस्टमेंटमधनं GST इन्क्रीज द टॅक्स लायबिलिटी. तर ही टॅक्स लायबिलिटी करण्यापूर्वी मग अशी 30,000 रुपये व्हॅल्यू होती. 30,000वरती 18 म्हणजे 5,400 रुपये झाले. इन्क्रीज द टॅक्स लायबिलिटी पुन्हा बघूया आपण. आता डिस्प्ले रिपोर्ट्समध्ये स्टॅट्युटरी रिपोर्ट्स GSTR 3B याला आपण Alt+F1 करूया. आत्ता जी आपण एप्रिलमध्ये एंट्री केलेली आहे ही ती एंट्री आपल्याला दिसते इथं. आता ही एंट्री कशी बघायची पुन्हा आपण बघूया. डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये स्टॅट्युटरी रिपोर्ट्समध्ये GST रिपोर्ट्समध्ये GSTR 3B इथं आपल्याला एंट्री ती दिसणार आहे. आता इथनं आपण Alt+F2 ने करून पिरियड आपण चेंज करूया. ती जी एंट्री आहे ती एंट्री इथं आपल्याला टॅक्स ऑन आउटवर्ड अँड रिव्हर्स चार्ज इनवर्ड सप्लायज इथं आपण जाऊया. एंटर की प्रेस करायची. याच्यामध्ये इथं आपल्याला एंट्री ती दिसेल. इनवर्ड सप्लायज ॲप्लिकेबल फॉर द रिव्हर्स चार्ज. CGST 2700 आहेत, HGST 2700 आहेत. आता ह्याची मला टॅक्स लायबिलिटी इथनं मला इन्क्रीज करायची. ती आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते बघूया. वाउचरला आपण जाऊयात. वाउचरमध्ये F7 इथं स्टॅट ॲडजस्टमेंट आहे GST. इन्क्रीज द टॅक्स लायबिलिटी कशामध्ये घ्यायचं आपल्याला तर परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. इथं आपण त्याचा JV नंबर टाकूया 07 डेट. आता ही एंट्री घेताना मी ह्या ठिकाणी एक टॅक्स ऑन RCM असं एक लेजर अकाउंट तयार केलेलं आहे. त्या लेजर अकाउंटला मी इथं ग्रुप दिलेला आहे करंट ॲसेट्स. जी लायबिलिटी जी वगैरे आहेत ती आपल्याला कशी करायची. पहिलं आपण डेबिट टाकलं टॅक्स ऑन RCM. टोटल अमाऊंट आहे 5,400. इनपुट CGST RCM 18% किती अमाऊंटवरती आहे 30,000. त्याची अमाऊंट आली 5,400 CGST RCM. त्याच्यानंतर खाली सेम HGST RCM 2700 रुपये. इथं आपण काय म्हटलं GST टेड यस. आता टॅली 4.1 जे 0 व्हर्जन आहे त्या 4.10 मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पार्टीचं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे ते आपण अनरजिस्टर्ड कुठनं घेतलेलं आहे ते समजतं. पूर्वीच्या जुन्या व्हर्जनला हे आपल्याला शो करत नव्हतं. नवीन व्हर्जनमध्ये ही गोष्ट आपल्याला शो करते. ज्या पार्टीकडनं आपण तो माल घेतला होता त्या पार्टीचं नाव इथनं आपण सिलेक्ट करूया. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आता इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी केलेली आहे. आता आपण 5 तारखेला त्या टॅक्स लायबिलिटीचं आपण इथनं आता पेमेंट करूया. पेमेंटची एंट्री पास करायची आहे. त्याच्यामध्ये स्टॅट ॲडजस्टमेंट इथं आपल्याला ऑप्शन आहे ॲटोफिल स्टॅट पेमेंट GST
कशाच्या अगेन्स्ट? तर टॅक्स पेमेंट ऑन टॅक्स रिव्हर्स. काय डेट आहे? 1/4/2000 ते 5/4/2000. आता मला डेबिट कशाला द्यायचे? इनपुट CGST RCM. किती अमाऊंट आहे? 2700. पुन्हा आपण डेबिट इनपुट HGST. किती अमाऊंट आहे? 2700. क्रेडिट टू आपल्याला इथनं एखादी बँक वगैरे जे असेल, इथनं आपण बँकेचं अकाउंट तयार केलेलं आहे, बँक ऑफ इंडिया. बँकेने आपण इथनं पेमेंट केलेलं आहे. आता मला जी इथं चेक नंबर आहे तो चेक नंबर इथं मी फीड करतो. इथं मी प्रोव्हाइड GST डिटेल्स यस. आता इथनं मला चेकने पेमेंट करा. माझी जी बँक आहे ते बँकेचा नंबर आपण इथनं टाकूया. कॉमन पोर्टल आयडेंटिफिकेशन नंबर इथं आपण फीड करूया. इथं चलन आयडेंटिफिकेशन नंबर इथं आपण 001 करूया. BRN म्हणजे UTR नंबर. पेमेंट डेट 5/4/2023. इन्स्ट्रुमेंट म्हणजे चेक नंबर आणि इथं असणारी चेक डेट हे इथनं आपण फीड केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आता काय केलं? ही पेमेंटची एंट्री केली. आता ही पेमेंटची एंट्री केल्यानंतर मला पुन्हा F7ला जाऊन मला इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हे मला वाढवून घ्यायचे. आता ही जी आपण एंट्री केलेली आहे ही एंट्री आपल्याला बॅलन्स शीटला जर इथं मी टॅक्स ऑन RCM केलं तर हे 5400 रुपयाची एंट्री इथं मला दिसणार आहे एप्रिलमध्ये. दिसते? आता ह्या एंट्रीचा जो इफेक्ट आहे तो माझ्या लायबिलिटी साईडला इनपुट टॅक्स क्रेडिटचा मला फायदा घ्यायचा आहे. म्हणजे ही जी 5400 जी रक्कम आहे ही 5400 रक्कम माझ्या ड्युटीज अँड टॅक्सेसच्या अकाउंटमध्ये ॲड व्हायला पाहिजे. आता आपल्याला ती ॲड होण्याकरता काय केलं पाहिजे? तर आपल्याला व्हाउचर इथे आपल्याला ऑप्शन घेतला आपण स्टॅट ॲडजस्टमेंट GST इन्क्रीज द इनपुट टॅक्स क्रेडिट इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर. आता मला डेबिट करायचं आहे इनपुट CGST RCM अकाउंट 18% 30,000. अमाऊंट येईल 2700 रुपये डेबिट. पुन्हा डेबिट इनपुट HGST RCM अकाउंट आणि क्रेडिट टू आपण ह्या ठिकाणी टॅक्स ऑन RCM असं जे आपण अकाउंट तयार केलं आहे ते अकाउंट आपलं नलिफाय होऊन जाईल आणि आपला जो गव्हर्नमेंटला टॅक्स पेड केलेला आहे कस्टमरच्या वतीने म्हणजे ज्याच्याकडनं माल आपण सप्लाय केला होता त्याच्या वतीने आपण टॅक्स पेड केलं आणि त्या टॅक्स आपण इनपुट टॅक्स आपल्याला फायदा घेण्याकरता आपण ही एंट्री इथनं पास केलेली आहे. यस. पुन्हा आपण इथनं पार्टीचं अकाउंट सिलेक्ट करूया. अनरजिस्टर्ड डीलर टाईप ऑफ. आता पुन्हा आपण बॅलन्स शीटला जाऊया. बॅलन्स शीटला गेल्यानंतर आता बघा ही जी अमाऊंट आहे RCMची अमाऊंट ही अमाऊंट इथं आपली वाढलेली असेल. दिसते? अशा पद्धतीने आपल्याला ही गुड्स परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर यांच्याकडनं जर माल आपण परचेस केला तर त्याची एंट्री आपण कशा पद्धतीने करणार. तर स्टेप नंबर आपण 1 काय केली होती तर आपण ह्या ठिकाणी इथनं पहिल्यांदा पार्टीचं अकाउंट तयार करून घेतलं होतं. परचेस अकाउंट तयार करून घेतलं. टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जेस जे अकाउंट आहे ते आपण तयार केलं. पार्टीचं अकाउंट तयार केलं आणि ही जी इनपुट CGST IGST अकाउंट आहेत ती इथनं आपण तयार केली. तर ह्या पद्धतीने परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलरची आपण एंट्री पास केलेली आहे. आता मला पुढची एक एंट्री पास करायची ती म्हणजे इम्पोर्ट गुड्स अँड सर्व्हिसेस. एक म्हणजे आपण इम्पोर्ट माल आपण परचेस केला डेल कॉम्प्युटरकडनं. त्याच्यानंतरनं आपण एक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस घेतली आपण LG कॉम्प्युटरकडनं. तर आपल्याला ह्या इम्पोर्टच्या पण एंट्रीज कशा पद्धतीने पास करायच्यात तर ते आपण आज इथनं शिकून घेऊयात. ओके. आता हे आपण अकाउंट तयार केलेलंच आहे. आता ही सेम एंट्री मला इम्पोर्टच्या संदर्भामध्ये पास करायची आहे. तर ती जर एंट्री मला इम्पोर्टच्याबद्दल पास करायची असेल तर ती मला कशा पद्धतीने करून घ्यावी लागेल.
तर पहिल्यांदा मला इथं डेल कॉम्प्युटर लिमिटेड USA असं एक लेजर अकाउंट आहे, ते मला पास करून घ्यायला लागेल. त्याचं लेजर अकाउंट तयार केलं. मी तर ऑलरेडी एक लेजर अकाउंट तयार केलेलं आहे डेल कॉम्प्युटरचं. कसं तयार केलं ते होतं तुम्हाला सांगतो मी इथनं. सन्ड्री क्रेडिटर्स USA घेतलेलं आहे, युनायटेड स्टेट. ह्याला कुठल्या प्रकारचा GST नंबर नसतो. आता याची मला एंट्री पास करायची. ती मला इम्पोर्टची एंट्री पास आपण करूया. ती जी डेट आहे 1/5/2023, डेटेड 1/5/2023. एंट्री पास करायची मला परचेसमधनं. बिल नंबर आपण फीड करूया. पार्टीचं नाव आहे डेल कॉम्प्युटर. इथं LG मॉनिटर. मेन लोकेशन तर समजा आपण ह्या ठिकाणी 10 घेतले, त्याचा रेट होता 10,000 रुपये, 1,00,000 झाले. परचेस 18%. आता इथं कोड व्हॅल्यू S केलं. आता इथं टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू. आपण ज्यावेळी इम्पोर्ट परचेसची एंट्री पास करतो त्यावेळी आपल्याला कस्टम ड्युटी लागते. ती जी आपल्याला कस्टम ड्युटी लागणार आहेत, तर त्या कस्टम ड्युटीवरती आपल्याला किती कस्टम ड्युटी लागेल, तर समजा मला या ठिकाणी कस्टम ड्युटी लागली 5,000 रुपये. इथे आपण 5,000 केले ॲड झालं. एंटर. इथं यस केलं. आता इम्पोर्ट टॅक्सेबलची आपण ज्यावेळी एंट्री करतो त्यावेळी इथं बिल एंट्री नंबर असतो. तो बिल एंट्री नंबर आपण फीड करूया 1/5/2023. आणि आता या ठिकाणी हा जो कुठला एक न्यू पोर्ट कोड असेल तर तो न्यू पोर्ट कोड्स आपल्याला इथनं घेता येईल. किंवा जर आपल्याला इथं एखादा नवीन तयार करायचा असेल तर तो इथनं आपण नवीन तयार करू शकतो, न्यू पोर्ट. हा आपण तयार केला. इथं आपण येस केलं. आता ही जी इम्पोर्टची आपण एंट्री पास केलेली आहे, या एंट्रीचा इफेक्ट आपल्याला डिस्प्ले रिपोर्ट्स, स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, GST रिपोर्ट, GSTR 3B. आता 3B मध्ये आपल्याला हा इफेक्ट दिसेल. इथं जर मी गेलो आता इथं इनपुट टॅक्स क्रेडिट 4,500, तर इथं मला इम्पोर्ट ऑफ गुड्स, इथं मी पिरियड चेंज केलेला आहे. ह्याला अदर रिपोर्ट्समध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम 1/5 ते 31/5, 1/5 ते 31/5. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये मला ह्या एंट्री दिसतील. परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर, डेल कॉम्प्युटर. आता आपण ही एंट्री केलेली आहे. आता ह्या एंट्रीचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट इथून आपल्याला, एक मिनटं, आपण एंट्री कशातनं केलेली, एंट्री पास केलेली आपण आता. आता त्या 1,00,000चं मला व्हाउचर एंट्रीला जाऊन F7 की प्रेस करायची आहे. GST
increase of tax liability, increase of input tax credit, import of goods. पुन्हा आपण टॅक्स ऑन RCM घेणार आहे. 1 लाखावरती 18% होतं म्हणजे ते झालं 18,000 रुपये. या ठिकाणी इम्पोर्ट केलेलं आहे म्हणून आपण इथे घेतलेलं आहे इनपुट IGST RCM 18,000 रुपये. डेल कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड, स्टेट नॉट ॲप्लिकेबल. आता ह्या टॅक्स लायबिलिटीचं मला पेमेंट करायचं आहे 5 तारखेला. पेमेंटमध्ये गेलो आपण इथनं स्टॅट ॲडजस्टमेंट, सॉरी ॲटोफिल, GST, टॅक्स ऑन रिव्हर चार्जेस 1/5/2023 ते 5/5/2023. आता आपण पेमेंट करणार आहोत इनपुट IGST RCM 18,000 रुपये. बँक ऑफ इंडिया 150 151. TS चेकने पेमेंट केलेलं आहे 5/5/2023. आता मला F7 ऑप्शनला जाऊन त्याची टॅक्स लायबिलिटी इन्क्रीज करायची आहे. सॉरी इनपुट टॅक्स क्रेडिट हे करायचं आहे. इन्क्रीज द इनपुट टॅक्स क्रेडिट, इम्पोर्ट ऑफ गुड्स. पुन्हा आपण डेबिट इनपुट IGST RCM 18%, 1,18,000 रुपये. टॅक्स ऑन RCMला आपण क्रेडिट केलं, त्याचं आपण रिव्हर्स केलेलं आहे. पुन्हा इथनं पार्टीचं अकाउंट, एंटर. या 2 एंट्रीज आपण इथनं पास केलेल्या आहेत. सेम ॲज कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फ्रॉम LG कॉम्प्युटर जपान. आता मला ह्या ठिकाणी LG कॉम्प्युटरचं अकाउंट तयार करावं लागेल. लेजर, LG कॉम्प्युटर, LG कॉम्प्युटर, LG कॉम्प्युटर लिमिटेड, सन्ड्री क्रेडिटर्स. आता इथं मला स्टेट घ्यायचं नाही आहे, इथं मला पार्टी जपान. इथं मला दुसरं लेजर अकाउंट तयार करायचं आहे. कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, GST ॲप्लिकेबल, स्पेसिफाईड डिटेल्स, टॅक्सेबल. %, रिव्हर चार्ज ॲप्लिकेबल, येस. सर्व्हिसेस. आता मला याची एंट्री पास करायची आहे. परचेसला आपण जाऊया, डेट टाकूया 1/7/2023. परचेसमध्ये एंट्री पास करू F9, बिल नंबर 1700, पार्टीचं नाव LG कॉम्प्युटर लिमिटेड. चेंज मोडला जाऊन आपण अकाउंटिंग इनव्हॉइस मोडमध्ये घेऊया.
कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्याला आपण अमाऊंट घेऊया इथनं आता 50,000. याला इथनं मी IGST लावण्याचा प्रयत्न करतो आहे, इथं होणार नाही. ही एंट्री आपण इथनं अशी पास केलेली आहे. आता सेम ह्या एंट्रीचं मला जनरलला जाऊन स्टार्ट ॲडजस्टमेंट, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस, एंट्री पास करणार टॅक्स ऑन रिवर्स 9,000 रुपये, इनपुट IGST, कारण आपण ती सर्व्हिस बाहेरच्या देशातनं घेतलेली आहे. आता याचा मला पेमेंट पास करायचं आहे. पेमेंटमधनं एंट्री पास करेल ॲटोफिल, स्टार्ट पेमेंट, GST, टॅक्स रिव्हर चार्जेस, डेट 1 जून ते 1 जून, इनपुट IGST RCM 9,000 रुपये, बँक ऑफ इंडिया 160, पेमेंट चेकने केलेलं आहे, चेक नंबर आणि चेक डेट. आता पुन्हा मी F7 ऑप्शनला जाऊन इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी, इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस, इनपुट IGST RCM अकाउंट डेबिट 18%, व्हॅल्यू 50,000, टॅक्स ऑन RCM. या अशा पद्धतीने आपण सगळ्या एंट्री इथनं पास केलेल्या आहेत. आता जर मी इथं GST रिपोर्टला गेलो, स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, GST रिपोर्ट, अदर रिपोर्टमध्ये मला रिव्हर चार्ज मेकॅनिझम, मी 1 एप्रिलपासून जेवढ्या एंट्रीज केल्या असतील तेवढ्या सगळ्या एंट्रीज इथनं मला दिसतील. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस असेल, परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड डीलर आहे, ही बघा दिसते. ह्या सगळ्या एंट्रीज मला इथनं पूर्णपणे इथनं दिसणार आहेत. आणि जर आपण GST at 3B रिपोर्टमध्ये गेलो, AL + F2 केलं, 1/4 ते 31/7 अशी एंट्री केली, तर मला ह्या ठिकाणी इथनं परचेस ऑन टॅक्सवर रिव्हर्स चार्जेस किती केलेले आहेत ह्या सगळ्या अमाऊंट इथनं मला पूर्णपणे दिसणार आहेत. दिसते. अशा पद्धतीने आपण आज रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या एंट्रीज कशा करायच्या आहेत ते आपण बघितलेले आहेत. अशा पद्धतीने आज आपण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या एंट्री शिकलेलो आहोत. त्या एंट्रीज सर्वांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला ह्या एंट्रीज आवडल्या असतील, तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा. माझं चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. Thank you very much.